उद्यापासून स्वीटी सोबत मी थंब करायला अजिबात जाणार नाहीये. नमस्ते परभणीकर, मी फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल स्नेहल पाटील. तर रोजप्रमाणे आम्ही आजही बाहेर गेलो होतो आणि जाता जाता आम्ही गेलो होतो ट्रेंड्सवर, कारण स्वीटीला एक टॉप घ्यायचं होतं. ती तिकडे टॉप बघत होती आणि मी इकडे आरशात बघून मस्ती करत होते. म्हणजे आरसा बघितल्यानंतर असं पण मुलींच्या अंगात येतच असते, तुम्हाला माहितच आहे. ऍक्च्युली आम्हाला कॅफेला जायचं होतं आणि स्वीटीकडे कोणता ड्रेसच नव्हता, त्यामुळे ट्रेंड्सला आलो होतो आम्ही. म्हणजे स्वीटीकडे ड्रेस नाहीत पण आणि कपाटात ठेवायला जागा पण नाहीये बरं का. त्यानंतर आम्ही गेलो कॅफेला. ऍक्च्युली बरेच दिवस झाले किशनची आमची भेट नव्हती, सो आम्ही किशनलाच भेटायला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर कॉफी वगैरे घेतली आम्ही तिघांनी पण. ऍक्च्युली माझे जे व्लॉग आहेत ना ते आमच्या दोघीचे पण घरचे बघतात, सो त्यांना आता माहिती झाली की आम्ही बाहेर गेल्याच्या नंतर काय काय कारनामे करतो ते. त्यामुळे घरच्यांनी आमच्या दोघीला पण एवढ्या शिवा दिल्या. सो आम्ही आजपासून डिसाईड केले की थंब करायला दोघी मिळून जायचं नाही, कारण दोघी मिळून गेले की काही ना काही खाणार पिणार, फालतू पैसे उडून येणारच. त्यामुळे आम्ही असं डिसाईड केले की तिने एकटीनंच थंब करून यायचा. त्यानंतर येते वेळेस स्वीटीने थोडंसं दूध घेतलं चहासाठी आणि तिथे जवळच गुळाचा चहा होता आणि गुळाचा चहा मला खूप आवडतो, सो तिला म्हटलं की चला आता पिऊनच जाऊयात, कारण रेग्युलर तर मी पितच नाही चहा वगैरे पिल्याच्या नंतर आम्हाला संध्याचा कॉल आला. ती येत होती त्यांच्या मॅडमच्या स्कूटीवर, तर आम्हाला म्हटले आता तुम्ही तिथे थांबलाच आहात तर माझ्यासाठी थांबा, मग सोबतच घरी जाऊयात. आणि तिची वाट बघत आम्ही तिथे रस्त्याला थांबलो होतो. तिने आले की लगेच आम्ही तिथून निघालो. सो असा होता माझा आजचा दिवस.